राम राम गणपतराव. राम राम सुबरराव. राम राम. राम राम. काय गणपतराव, बोला. यंदा शेतात काय लावायचं ठरवले? हे काही विचारणं झालं होय? हा या वर्षी पण ज्वारी, बाजरी, कडधान्य आणि पालेभाज्या. हाय का आता लोक इथं ऊस लावायला लागलेत आणि तुम्ही काय भाजीपाला लावायला लागलेत? होय, ऊस लावायला लागलेत. ऊसाच्या पिकाने काय झालं गेल्या वर्षी माहिती आहे ना? काय झाले? डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हिरीचं आणि बोरचं 70 ते 80% पाण्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे पाण्याची वाट लागली सगळ्या. काय नाहीतर काय, अहो त्यामुळे ना पाण्याचं सगळं गणितच बिघडलं. हा बिघडू द्या की मग, आपल्याला काय बक्कळ पैसा आणि पीक मिळाल्याशी मतलब. हे असंच चालू राहिलं ना तर जमिनीखालचा भूजल साठा कमी होईल. मग आपल्या पुढच्या पिढीचं काय? या अशी ऊसाची अतिरिक्त लागवड केल्यामुळे काय झालं, साखरेचं उत्पादन वाढलं, त्यामुळे साखरेचे दर कमी झाले. आपलं एवढं मौल्यवान पाणी त्या ऊसाच्या पिकासाठी का वाया घालवायचं? खरंय तुमचं, पण मी काय म्हणतो, ते तूर, धान्य, डाळी ह्याचा फायदा तरी होईल का घेऊन? अहो बाजारपेठेमध्ये धान्याची आणि भाजीपाल्याची बक्कळ मागणी आहे. आपण शेतकऱ्यांनी ही पिकं गटशेती पद्धतीने करून एकत्रित करून बाजारात विकली तर शेतकऱ्यांना फायदाच फायदा आहे. आणि या पिकांना जास्त पाणी बी लागत नाही. आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर केला तर 40% पाण्याची बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्याची गरज असणाऱ्या आणि ग्राहकांची गरज भागवणाऱ्या पिकांकडे वळलं पाहिजे. आणि तसं होईल तेव्हा ग्राहकांना डाळी, भाज्या किंवा जीवनावश्यक शेती उत्पादनं कमी दरात मिळतील आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळतील. हा अगदी खरंय तुमचं. मी बी आता कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी पिकं घेतो. आत्ता तालुक्याला जातो, कडधान्य, डाळी सगळी बियाणं घेऊन येतो आणि लागवड करून टाकतो. वा 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 वा. चला 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 तर शेतकरी बंधूंनो, आपण देखील गट शेतीच्या माध्यमातून कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचं उत्पादन घेऊया, आपलं निव्वळ उत्पादन वाढवूया आणि भूजलाचं व्यवस्थापन करूया. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाची आशा, अटल भूजल योजना, जलसमृद्धीची नवी दिशा. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. टोल फ्री क्रमांक 1800 110 121.